नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वार्थी लोकांची इच्छा असते की इतरांनी नातेसंबंधांमध्ये सर्व प्रयत्न करावेत, परंतु स्वतः कोणतेही योगदान देऊ नये. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही स्तराला जातील हे देखील सांगता येत नाही. म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा स्वार्थी लोकांना कसे हाताळावे. नंबर 1. स्वार्थी लोकांना अटेन्शन फार आवडतं. सर्व काही त्यांच्याबद्दल असतं, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जितकं अटेन्शन द्याल तेवढेच ते तुमच्या रस्त्यामध्ये येतील. नंबर 2. मित्रांनो, स्वार्थी लोकांसाठी कंजूस व्हा. स्वार्थी लोकांवर जास्त वेळ वाया घालवू नका. नंबर 3. अशा व्यक्तींना समज द्यायला जाऊ नका. ते निगरगट्ट झालेले असतात. त्यांच्याशी वागताना सावध राहा. त्यांना योग्य वेळी खिंडीमध्ये गाठून उदाहरणासहित दाखवून द्या. नंबर 4. नाही म्हणायला घाबरू नका. जेव्हा तुम्ही अपराधीपणे, भीतीने किंवा इतर नकारात्मक भावनेमधून एखाद्याला सतत हो म्हणत असतात तेव्हा ते संबंध संतुलित नसतात. त्या नातेसंबंधांमधला रिस्पेक्ट संपलेला असतो. म्हणून हो म्हणून तुम्ही स्वतःच्या गरजा किंवा स्वाभिमानाकडे दुर्लक्ष केलेलं असतं. म्हणून अशा लोकांना नाही म्हणायला शिका. नंबर 5. मित्रांनो, स्वार्थी लोक जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा कधीच मदत करत नाही. त्यामुळे अशा लोकांपासून कधीही दूर राहिलेलं बरं. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नंबर 6. अतिशय कठीण. त्यांना थांबवता येत नाही आणि त्यांना टाळता देखील येत नाही. अभिमन्यूसारखी अवस्था होते. यावर एक उपाय आहे. तुम्ही देखील स्वार्थी व्हा. जर ते एक स्वार्थी असतील तर तुम्ही 10 स्वार्थी व्हा. लोहे लोहे को काटता एक या धर्तीवर. पण हे कठीण आहे, ही मला कल्पना आहे, कारण यामध्ये स्वभाव बदल करण्याची गरज असते. जर लहानपणापासून परोपकार करण्याचे संस्कार झाले असतील तर स्वार्थी लोकांसाठी स्वार्थी बनणं खूप कठीण असतं. नंबर 7. स्वार्थी लोक नेहमी सेल्फ सेंटर केंद्रित असतात. त्यांना स्वतःबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायला फार आवडतं. जर तुम्ही अशा व्यक्तींच्या आसपास असाल जो नेहमी स्वतःबद्दल बोलत असेल तर तो स्वार्थी असू शकतो. नंबर 8. हे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील हे देखील सांगता येत नाही. नंबर 9. स्वार्थी वृत्ती असणाऱ्या लोकांना ओळखायची सोपी पद्धत. जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा ते तुमची आठवण काढतात. तेव्हा ते तुम्हाला आठवणीने फोन करतील. त्यांना तुमची किती काळजी आहे हे वारंवार दाखवून देतील. अशा लोकांना वेळीच ओळखा आणि त्यांच्याशी जसे ते तसे आपण एकच धोरण ठेवावे आणि यांच्यापासून जमेल तेवढं लांब राहा. नंबर 10. हँगआउट म्हणून चांगले लोक शोधा. आयुष्यात आपल्याला स्वार्थी लोकांबरोबर चांगले लोक पण भेटतात. म्हणून चांगल्या लोकांची कदर करा आणि स्वार्थी लोकांमध्ये येऊन अशा चांगल्या लोकांना दूर करू नका. नंबर 11. स्वार्थी लोकांबद्दलची आसक्ती कमी करा. जर तुम्ही सतत स्वार्थी लोकांच्या सहवासात सापडले असाल तर तुम्हाला उत्तर शोधण्याची गरज आहे. इतरांचे स्वार्थी वर्तन हा तुमचा दोष नक्कीच नाही, परंतु जर तुम्ही इतरांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करत असाल तर ते तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी हानी आहे. तुम्ही त्यांना सतत ते करण्यात प्रोत्साहन देत आहात. नंबर 12. स्वार्थी लोकांना इतरांच्या कल्याणामध्ये किंवा भावनांमध्ये सारस्व नसतं, कारण त्यांच्यात सहानुभूती नसते. ते त्यांच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहत असतात, परंतु स्वतःला इतरांच्या शूजमध्ये ठेवू शकत नाही. नंबर 13. जे लोक इतरांना हाताळतात ते स्वार्थी असतात. मॅनिप्युलेशन हा तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर हल्ला आहे. जर कोणी तुमच्या हाताने करत असेल तर ते तुम्हाला दोषी, लाज किंवा भीती वाटून तुमचे वागणे किंवा भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. नंबर 14. स्वार्थी लोक इमॅच्युअर आणि आत्मकेंद्रित लोक असतात. स्वतःशी आणि त्यांच्याशी प्रामाणिक राहा आणि ती ओलांडल्यावर
नाही म्हणायला घाबरू नका. तुम्हाला त्यांचा स्वार्थीपणा सहन करण्याची गरज नाही. त्यांच्यापासून लांब राहा. नंबर 15. स्वार्थी लोकांमध्ये मादक प्रवृत्ती असते. जेव्हा त्यांना कळते की तुम्हाला यापुढे एकतर्फी संबंधांमध्ये स्वारस्य नाही, तेव्हा ते तुम्हाला हाताळण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू शकतात आणि संबंध ज्या दिशेने ज्यांना जायचे आहे त्या दिशेने चालवू शकतात. मित्रांनो, या 15 मुद्द्यांवरून तुम्हाला कळालंच असेल की स्वार्थी लोकांना कसे हाताळावे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.